दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये गेल्या महिन्याभरापासून जे काय आंदोलन सुरू होतं नीट पेपर फुटल्याप्रकरणी, त्याच्यामध्ये जे CJPचं आंदोलन होतं आणि त्याची आंदोलनाची जी खरी सुरुवात आहे ना, हे 20 तारखेपासून सुरू झाली आणि ह्या आंदोलनाला ठिणगी पेटली. पोलिसांनी जे आंदोलनासाठी जे विद्यार्थी आले होते, ज्याला जेन झी आपण बोलतो, त्यांना अनेकांना पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यांना अमानुष मारहाण केली. मुली असतील, मुलींनाही मारहाण केली. याच्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. मुंबईसारख्या शहरामध्ये जेव्हा हे दिल्लीचं आंदोलन मुंबईमध्ये आलं, जे शिवाजी पार्कमध्ये आलं, शिवाजी पार्कमध्ये तर 800 ते 900 विद्यार्थी गुन्हे दाखल झाले. मुंबईमध्ये जर बघायला गेलं तर 1700 ते 1800 जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती अजून गुन्हे दाखल झाले. मात्र सकाळी एक मेसेज येतो, अचानक एक मेसेज येतो, तुमची लढाई मी फ्रीमध्ये लढणार. ते होते ॲडव्होकेट नितीन सातपुते सर. आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे. काय पुढची रणनीती आपली असेल? आपण यांची जे जेनझी आहे, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याची आपली कायदेशीर लढाई कशी असेल आणि कशी आपण लढणार, आणि आपण म्हटलेलं आहे ती फ्री ऑफ कॉस्ट आपण लढणार आहात. काय बोला त्या संदर्भात? तुम्ही एक शब्द प्रयोग केला, जेन झी. म्हणजे हा जो वयोगट जो प्रकार आहे, 97 ते 2012च्या दरम्यान जे जन्मलेले आहेत त्या गटाला जेन झी असं बोलतोय. जेन झीचं हे नाव जे आलं ना, मागे आपण काही महिन्यात नेपाळला जे झालं होतं, नेपाळच्या त्या जेन झीने सरकार उलथून टाकलं आणि नवीन त्या ठिकाणी सरकार आलं, म्हणजे यंग जनरेशन त्या ठिकाणी आले. आता हे जे मागच्या महिन्याभरामध्ये दिल्लीला जे काही चाललं आहे, आपण पाहिलं असेल, जे आंदोलन चालू होतं, हे आंदोलन चालू झालं की सुप्रीम कोर्टच्या एका वक्तव्यामुळे. सुप्रीम कोर्टच्या वक्तव्याने केलं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी कॉक्रोच बोलले, आणि कॉक्रोच बोलल्यामुळे जी CJP पार्टी जन्मास आली. ही डिजिटल पार्टी आहे, ही कुठली फिजिकल अशी पार्टी नाही, डिजिटल पार्टी. त्यात लोक जोडले गेलेले आहेत आणि सगळे एकत्र आले. आता झालं काय, NIT म्हणजे नीटची जी परीक्षा आहे डॉक्टरांची, ह्याच्यामध्ये जे पेपर जे फुटले त्याच्यामध्ये ज्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे, जी अथॉरिटी आहे, त्या अथॉरिटीच्या जे अधिकारी, जे पेपर सेटर होते, त्याच लोकांनी, त्यांच्याच टीमने हे पेपर फोडले आणि त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखवून त्यांना अटक झाली. बरं, आता ह्या शिक्षण मंत्री जे आहेत, या मंत्रालयाचे मिनिस्टर जे आहेत, धर्मेंद्र प्रधान आहेत. एवढं सगळं केंद्र सरकारच्या अखत्यारीत हे सगळं असताना हे फक्त केंद्र सरकारचे जे मंत्री आहेत त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही, त्यांच्याकडून त्यांनी स्वतःची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला नाही. त्यामुळे हे जे आहे, जे विद्यार्थ्यांचे जे काय म्हणतात, त्या एज ग्रुपचे जे विद्यार्थी आहेत, त्यांनी हे आंदोलन चालू केलं, दिल्लीमध्ये चालू केलं. आणि संपूर्ण लहान मुलं, आपण पाहिलं असेल, लहान मुलं, यंग जनरेशन, कॉलेजची मुलं त्या ठिकाणी गेलेली आहे. नुसते फक्त डॉक्टर शिक्षण घेणारी नाही, इतर देखील गेलेले आहे. आणि सर्वांचं हे आपलं मिशन वाटलं आणि सगळे स्वतःहून दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी हे आंदोलन केलं. हे आंदोलन पांगवण्यासाठी किंवा सरकारच्या विरोधात कुठेतरी चाललंय, किंवा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यायला लागू नये म्हणून अमानुष असा अत्याचार ह्या मुलांवरती केला. आता त्यांनी जो अत्याचार केला, आपण पाहिलं असेल कसा अत्याचार केला. त्या मुलांना काठीने जे मारलं गेलं, त्या काठीला खिळे लावले गेले. दुसरी जे बॅटन आणल्या त्यांना मारण्यासाठी, त्या बॅटनमध्ये इलेक्ट्रिक करंट सोडले. त्यांच्यावरती जे पाण्याचे फवारे, अति दाब असलेले हे पाण्याचे फवारे जे मारले, जेव्हा ते डोळ्यावर लागतात, डोळ्याला, त्यानंतर डोळा जातो, इजा होते किंवा डोळा निकामी होतो. त्यानंतर पॅलेट गन जे असतात, पॅलेट गन ह्या वापरले जातात त्यांना पांगवण्यासाठी किंवा इतर काही गोष्टीसाठी. त्या मारल्या, ज्याच्यामुळे डोळ्याला लागून किंवा डोक्याला लागून इजा होऊ शकते, मृत्यू होऊ शकतो. आता आणि दुसरी गोष्ट अशी, अश्रुधूर जे सोडले, ते बॉम्ब जे असतात ते अश्रुधुराचे ते सोडले गेले, त्यामुळे डोळे आणि त्यांचं फुफ्फुस जे आहे ते निकामी होऊ शकतो. आणि संपूर्ण लहान जनरेशन आहे, संपूर्ण लहान मुलं आहेत, त्यांना माहीत नाही सगळ्या याच्यातून. ते आतंकवादी नाही येते, टेररिस्ट नाही येते, की दंगाखोर देखील नाही येते. ते शांतपणे त्यांचं आंदोलन करायला दिल्ली जमले, संपूर्ण भारतामध्ये जमले. आणि केंद्र सरकारने ह्या ज्या लहान मुलांना अत्यंत अमानुषपणे हे संपूर्ण अत्याचार त्यांना दिला, ही ट्रीटमेंट त्यांना दिली, वाईट ट्रीटमेंट दिलेली आहे. आता ही ट्रीटमेंट जी आहे ही कोणाला दिली जाते? ही ट्रीटमेंट आपण जम्मू काश्मीरमध्ये, आपण जे आतंकवादी असतात किंवा तिकडचा जमाव पांगवण्यासाठी जेव्हा हे अश्रुधूर, पॅलेट गन हे तिकडे वापरले जातात, किंवा ह्या पाण्याचे नळकांडे तिकडे वापरले जातात, मग हे त्यांना जे वापरलं गेलं तेच शस्त्र इकडे ह्या लहान मुलांवरती, हे शस्त्र जे वापरले गेले, ही शाळेतली, कॉलेजची मुलं जे आहेत त्या ठिकाणी आले, यांच्यावरती का वापरले गेली? हे दंगा करायला आले होते? हे दंगेखोर होते? हे कोण होते? काही टेररिस्ट होते. मग तुम्ही हे जे वेपन्स वापरले, बरं, वेपन्स वापरताना तुम्ही तुमचे जे शिपाई नेमले, तुमचे अधिकारी नेमले, हे सरास तो संदीप लांबा नावाचा जो अधिकारी होता, त्या महिलेला मारत होता, त्याने अमानुषपणे तिचं मारलं. त्या ठिकाणी त्याची बहीण असती, त्याची आई असती, त्याला त्याने हात उचलला असता. हे जे शिपाई होते, हे शिपाई त्यांनी आपल्या नेम प्लेट
स्वतःची ओळख लपवून या मुलांवरती अत्याचार केला, जेणेकरून भविष्यामध्ये कॅमेऱ्यात कुठल्या फोटोमध्ये कुठल्या जर्नलिस्टकडे त्यांचं नाव किंवा त्यांची ओळख ही त्यांना दिसू नये. तोंडाला मास्क लावला. बरं, ते कुठे कमी पडले, तिबेटन फोर्स देखील आणली, असे इतर वेगवेगळे फोर्स आणल्या, ते देखील कमी पडले म्हणून त्यांनी लोकल गुंडांना त्यात भरती केलं. जे पोलीस नव्हते त्यांना देखील भरती केलं. तोंडाला मास्क लावून, तोंडाला फडकी बांधून आणि काठीचा चप्पल घालून लोकांवरती अत्याचार करत होते, अमानुषपणे मारत होते. जर दंगा पांगवायचा असेल तर त्यांना एक पद्धत असते, त्याप्रमाणे ही जी पद्धत आहे, काठीने त्यांना कमरेच्या खाली किंवा पायावरती त्यांना मार करून त्यांना पांगवायचं असतं. पण मुळात प्रश्न आहे की त्या ठिकाणी दंगा होता का, दंगा करत होते का, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. दंगा करत नव्हते, फक्त त्यांना त्या ठिकाणी जमले होते, शांतपणे प्रोटेस्ट करत होते. त्यांना फक्त प्रोटेस्ट करता येऊ नये किंवा त्यांना घोषणा देता येऊ नये, त्यासाठी त्यांना हकलण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी ही संपूर्ण फौज बोलवली आणि अगदी वार फुटिंगसारखं, म्हणजे युद्ध चालू आहे अशा रीतीने त्यांच्यावर वार केले गेले. त्यांची डोकी फोडली गेली, त्यांचे डोळे फोडले गेले, त्यांचे हाडं मोडली गेली आणि असं करून त्यांना पळून लावलं. कित्येक महिला मुली ज्या आहेत त्यांचा विनयभंग झाला. तुम्ही आज मी महिला वर्गाचं किंवा मुलींचं कौतुक करतो, त्यांनी ज्या हिरिरीने ह्याच्यामध्ये भाग घेतला, ज्या धाडसाने भाग घेतला. आपण एक पाहिलं असेल एक चित्र, फार ते व्हायरल झालं. एक मुलगी पोलीस व्हॅन थांबवते, जी त्याला त्या मुलांना घेऊन चालली होती, एका हाताने व्हॅन थांबवून ती डेअरिंग दाखवते. अन्यथा आपण म्हणतो की मुली ह्या काही करत नाही, पण आज त्यांचं स्त्री सामर्थ्य आपल्याला दिल्लीमध्ये दिसलं, संपूर्ण भारतामध्ये दिसलं. इतर मुली पोलिसांना भेटताना दिसत आहेत, त्यांना जाब विचारतायत, त्यांना प्रश्न विचारतायत. आणि असं एवढं असताना देखील हे पोलीस यांना जसे काय आया बहिणी यांच्या नाही आहे, घरामध्ये कोणी मुली नाही आहेत, अशा रीतीने या मुलींवरती अत्याचार केला आणि जवळजवळ ह्यांच्यावरती सगळ्यांवरती केसेस दाखल केला. हे झालं दिल्लीचं. UP बिहारमध्ये देखील बघा, मुंबई शिवाजी पार्कमध्ये बघा, मुंबई शिवाजी पार्कमध्ये दीपक बल्लाळ नावाचा जो पोलीस कॉन्स्टेबल होता, एका महिलेच्या अगदी खाजगी ठिकाणी हात घालून दुसरीकडे पाहत होता. त्याला कोणी पाहतंय का हात लावताना, हे तो पाहत होता. त्यामुळे अशा बाबतीत अशा पोलिसांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे. दुसरी एक लहान मुलं, एका सायन पोलीस स्टेशनचा पवन सांगळे नावाचा जो कॉन्स्टेबल होता, तो गाडीत बसून कोकीन 50 ग्राम तुमच्या खिशात टाकून तुम्हाला अडकवीन आणि तुमचं आयुष्य बर्बाद करून टाकेन अशी धमकी देतो. मला सांगा, हे कोकीन तुझ्याकडे आलं कुठून? तू कशाच्या आधारे बोललात कोकीन टाकीन? तुझ्याकडे काय स्टॉक आहे का त्याचा? तुझ्या घरी स्टॉक आहे का तुला कोणी स्टॉक पुरवतो का? तुझे कोणाशी NDPSचा व्यापार करणारे, मादक पदार्थाचा व्यापार करणारे लोकांशी तुझे संबंध आहे? तू कशाच्या आधारे बोलला की तुमच्या खिशामध्ये 50 ग्रॅम कोकीन टाकीन? म्हणजे तुझ्याकडे याचा स्टॉक असावा किंवा तुझ्या पोलीस स्टेशनला असा स्टॉक असावा, जेणेकरून निष्पाप लोकांना फसवण्याकरता हा कोकीन तुम्ही वापरत असेल. त्यामुळे अशा ह्या पवन सांगळे नावाचा जो पोलीस शिपाई जो आहे, त्याला फक्त निलंबित केलं गेलेलं आहे. याच्यावरती NDPS कायद्याखाली गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि तुला जे सप्लायर आहेत किंवा जे तुला पुरवतात ह्या सगळे कोकीन वगैरे, हे त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याच्यावरती कारवाई करून त्याला अटक झाली पाहिजे. दुसरा जो आहे दीपक बल्लाळ, त्याच्यावरती पोलिसांनी असं सांगितलं, आता आम्ही माहिती काढली, त्यात रोहित पवार देखील बोलत होते, याच्यावर कारवाई करा. पोलीस सांगतात आम्ही त्याचं चौकशी केली, आम्ही त्याला क्लीन चिट दिली. अरे, तुमच्याकडे FIR दाखल नाही, तुमच्याकडे चौकशी अर्ज नाही, तुम्ही क्लीन चिट देणार, तुम्ही कोण? क्लीन चिट जर दिली तर त्यांना पोलिसांना अधिकार नाही, त्यासाठी FIR दाखल होणं गरजेचं आहे. आणि ती जी महिला आहे त्या महिलेला शोधून तिचा FIR घेऊन स्वतः सोमोटो दाखल करून घ्यायला पाहिजे, त्याला सस्पेंड करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही हे जे अत्याचार करताय दिल्लीमध्ये, संपूर्ण भारतामध्ये, मुंबईमध्ये, तुम्हाला काय कुणी कमिशनर ऑफ पोलीस जो CP आहे मुंबईचा, त्याने सांगितलं, जसं दिल्लीच्या CPनी तिकडे जो नवीन CP तो बदलून त्यांनी नवीन जो CP आणला हे अत्याचार करण्याकरता, तसंच असं तुम्हाला कोणी सांगितलं आहे का? किंवा केंद्र सरकारने, गृहमंत्र्यांनी किंवा अमित शहा किंवा नरेंद्र मोदींनी तुम्हाला असे आदेश दिलेत का की या विद्यार्थ्यांवरती तुम्ही अत्याचार करा, ह्यांना पळवून लावा, ह्यांना हाकलवून लावा? कारण भारतामध्ये परिस्थिती जी आहे आता केंद्र सरकारच्या विरोधामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं आहे. संपूर्ण ही नवीन जनरेशन झेन जे आहे ते नवीन जनरेशन हे केंद्र सरकारच्या विरोधात गेलेलं आहे. BJPची जे कार्यकर्ते आहेत, मंत्री आहेत, त्यांना आपण बिहारमध्ये पाहिलं असेल, त्यांना पळून त्यांना मारून त्यांना हाकललं आहे. जे नेपाळमध्ये घडलं ते भारतामध्ये आता होताना दिसतंय. आणि त्यामुळे हे कुठेतरी भीती जी आहे ना, मनात बसलेली भीती जी आहे केंद्र सरकारच्या, मोदींच्या मनामध्ये भीती बसलेली आहे, ती भीती कुठेतरी रिव्हील होते. ती इतर पोलीस फोर्सच्या मार्फत त्यांनी यांच्यावर अत्याचार करायला सुरू केलेला आहे. तर आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये पोलीस गन रायफली घेऊन अशा ताणून अशा बसलेल्या आहेत विद्यार्थ्यांचा वापर झाला. AK-47 घेतलेला आहे. तुम्ही AK-47 कोणाच्या विरुद्ध वापरताय? तुम्ही देशाच्या नागरिकांच्या विरुद्ध वापरताय. त्यांचा गुन्हा काय? ते काय देशद्रोही आहेत? ते काय आतंकवादी आहेत की ते गुंडे आहेत? ही लहान लहान वयाची मुलं आहेत, जवळ काहींनी 18 वर्ष देखील पूर्ण केले. त्यांच्यावर तुम्ही AK-47 लावता. तुम्ही आज AK-47 लावलेलं आहे तर याचाच अर्थ उद्या तुमचं सरकार टिकणार नाही. उद्या हे
जी विद्यार्थ्यांची ताकद आहे, विद्यार्थ्यांच्या ताकदीची जी AK-47 तुमच्या सरकारच्या विरुद्ध चालणार आहे आणि उद्या तुमचा पाय उतार होणार आहे. आणि संपूर्ण भारतातलं एक चित्र पाहून मोदींनी घाबरून जाऊन त्या दिवशी रात्री 12 वाजता जो व्हिडिओ टाकलेला आहे, त्यांचा चेहरा एकदम भयभीत झालेला होता, कापलेला चेहरा होता आणि ते आवाहन करत होते, फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणून असं बोलत होते. आणि त्यांची जी भाषा होती नेहमीची आणि ती त्या रात्रीची भाषा जी आहे ती पूर्ण बदललेली आहे. त्यांना आता कुठेतरी असं दिसलेलं आहे भारतामध्ये की हे सरकार कधी ना कधी हे उलटणार आहे. आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, यापुढे गडकरीचा होऊ शकतो किंवा मोदींचा देखील होऊ शकतो. त्यामुळे ही सुरुवात झालेली आहे आणि आता ही जनरेशन जी आहे, झेन जी ते थांबणार नाही. ते पुढे आता पुढे जात राहणार. आणि या जनरेशनला ज्यांच्यावरती खोटे FIR दाखल झालेले आहेत, जवळ 1500 FIR दाखल झालेले आहेत, यांच्यावरती खोटी कारवाई झालेली आहे. या जनजीला प्रोटेक्ट करणं हे आम्ही वकील म्हणून जे आमचा ग्रुप आहे, आमची जबाबदारी समजतो आणि त्यामुळे आम्ही त्यांना मदत करायचं ठरवलेलं आहे. त्यांच्यावरती ज्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत त्यावरती ते गुन्हे रद्द करण्याकरता मी नितीन सातपुते आणि आमची जी टीम आहे, माझा असोसिएट आहे, ते सगळे फ्री ऑफ कॉस्ट काम करणार. कोणाकडून आम्ही पैसे घेणार नाही आणि त्यांना आम्ही मदत करू. यापुढे देखील आमचा त्यांना पाठिंबा राहील आणि त्यांच्या संघटनेला देखील पाठिंबा राहील आणि ती मदत करू. त्यांची सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात, ज्या न्यायालयात त्यांना गरज लागेल त्या न्यायालयात आम्ही त्यांना मदत पोहोचू. सर, महत्त्वाचं म्हणजे ज्या पोलिसांनी मारलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई होणार का? ह्युमन राईट्स अंतर्गत काय बोलत त्या संदर्भात? येस, मगाशी मी बोलताना दोन्ही मुद्दे कव्हर केले. जे पोलिसांनी अत्याचार केला, जे मी ते दाखवलं, त्याबद्दलची मी स्वतः कारवाई केलेली आहे. मी मानवी हक्क आयोगाला त्यांची तक्रार केलेली आहे, मुंबई पोलिसांना तक्रार केली आहे, चीफ जस्टिसला तक्रार केलेली आहे. आपण पाहिलं असेल मुंबईमध्ये डॉक्टरांना जे मारहाण प्रकरण झालं, त्यात रमेश म्हात्रे नावाचा जो आरोपी होता त्याचा बेल माननीय ज्या लोअर कोर्ट होता त्यांनी बेल दिलेला, बेल तो बॉम्बे हायकोर्टने सो मोठं त्यामध्ये दखल घेऊन तो बेल त्यांनी रद्द केला. बॉम्बे हायकोर्टला एवढं पडलेलं आहे का त्या छोट्या कुठल्या तरी गुन्हेगाराचं त्याचं बेल रद्द करून स्वतः सोमोटो घेण्या इतपत तेवढं मोठं ते काही घटना नव्हती, तरी देखील बॉम्बे हायकोर्टने एवढी इनिशिएटिव्ह घेऊन त्याचं बेल रद्द केला आणि त्याच्यामध्ये दखल केला, त्याचे हस्तक्षेप केला. मग बॉम्बे हायकोर्टला हे कुठे दिसत नाही का हावडा मुलांवरती झालेला अत्याचार, मग त्याची दखल का घेत नाही, त्याच्यामध्ये सोमोटो का घेत नाही? त्यासाठी सोमोटो घेण्याकरता आम्ही बॉम्बे हायकोर्टला अर्ज दिलेला आहे, त्याची तक्रार दाखल केलेली आहे आणि सांगितलं की हे रमेश म्हात्रेचं आम्ही उदाहरण त्यात दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे प्रकरण तुम्ही दाखल करून घ्या आणि योग्य ती कारवाई करा अशी आम्ही तक्रार दिलेली आहे. दुसरी गोष्ट, आम्ही मानवी हक्काला देखील तक्रार केली आहे. नॅशनल मानवी हक्काला जे नॅशनल कमिशन फॉर ह्युमन राईट जे आहे तिकडे तक्रार दाखल केली आहे, स्टेट कमिशनला दिलेली आहे, मुंबई पोलीस CPला दिलेली आहे, शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि सर्व ठिकाणी आम्ही तक्रारी दिलेल्या आहे. आणि याबाबत योग्यची म्हणजे कारवाई, जो दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई आणि जे निष्पाप आहेत त्यांना कायदेशीर मदत देऊन त्यांना सोडवायचं काम आम्ही करणार आहोत. दुसरा मुद्दा, सुप्रीम कोर्टामध्ये दिल्लीमध्ये जे दंगा म्हणणार नाही, जो विद्यार्थ्यांवरती जो प्रोटेस्टच्या दरम्यान जो अत्याचार झाला त्यात दखल करण्याकरता कोणी एका आमच्या वकील बंधू जे आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात गेले होते. सुप्रीम कोर्टचे CJI जे कॉक्रोच बोलले होते त्यांनी हे प्रकरणाची दखल घेण्यास नकार दिला. ते म्हणाले की मला सध्या कोर्टाला वेळ नाही तुमचा व्हिडिओ पाहिला. त्यामुळे ते संपूर्ण समाज माध्यमात ट्रोल झाले, त्यांचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आणि आज ते सगळा व्हिडिओ व्हायरल होतोय. म्हणून तुम्ही असे व्हिडिओ चालवायचे नाही आणि व्हिडिओचा कटपेस्ट करायचा नाही, त्यामध्ये अल्टर करायचा नाही असे आदेश करून त्यावरती त्यांनी बंदी आणलेली आहे. आणि त्यामुळे सार्वभौमाला आणि संविधानाला कुठेतरी धक्का लागलेला आहे. सुप्रीम कोर्टच हे करत आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा या बाबतीत निषेध आहे आपला. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं करू नये. जर मग त्यानंतर सुप्रीम कोर्टची CJI जे आहे त्यांनी U-टर्न घेतला. त्यांनी सांगितलं, त्यांनी माझ्याकडे जे आमचे वकील बंधू सुप्रीम कोर्टात गेले होते ह्या प्रकरणाबाबत, त्यांनी सांगितलं की यांनी माझ्याकडे कोणतीही याचिका दाखल केली नाही, त्यांनी माझ्याकडे फक्त अर्ज घेऊन आले होते, पत्र घेऊन आले होते आणि म्हणून मी त्यावेळेस कारवाई नकार दिला. आमची काहीतरी नियमावली आहे, पद्धत आहे, त्यामुळे त्यांनी कायदेशीर आलं असं तर मी त्यांचं ऐकलं असं त्यांनी म्हटलं. बरं, असं म्हटलं मग ठीक आहे, जसं सुप्रीम कोर्ट इतर वेळेस सोमोटो प्रकरण दाखल करून घेतो तसं तुम्ही घ्यायला पाहिजे होतं, तसं न केलं. मग आता आम्ही ठरवलंय, जसं CJI सूर्यकांत म्हणतायत की याच्यामध्ये योग्य याचिका आली तर आम्ही याची प्रकरणाची दखल घेऊ. त्यामुळे नितीन सातपुते असोसिएट आता आम्ही सुप्रीम कोर्टात देखील दिल्लीच्या प्रकरणाबाबतीत आणि संपूर्ण भारताच्या प्रकरणाबाबतीत याचिका दाखल करणार आहोत आणि ते ठरवलं आहे आणि लवकरच आम्ही याचिका दाखल करू. सर, दिल्लीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा ऍक्ट कायदा दाखल केला, तो जो आहे चार्जशीट न दाखल करता 1 वर्ष तुरुंगात ठेवण्याचा त्याचा एक नियम आहे. आणि दुसरीकडे मुंबई सारख्या शहरामध्ये अनेक मुलांवरतीही म्हणजे साधं तुम्ही जर शिवाजी पार्क पोलीस 1000 ते 1200 मुलांचे गुन्हे दाखल, पोलीस त्यांच्या घरी जाते, त्यांना त्रास देते. या संदर्भात अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. आपण एक ॲडव्होकेट म्हणून या संदर्भात कायदेशीर बाबी कशी लढणार, काय सांगाल असणार? मी आता आवाहन केलंय
की जे विद्यार्थी आंदोलनामध्ये होते आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत किंवा त्यांना नोटिसा मिळालेल्या आहेत, त्यांनी सर्वांनी माझ्याकडे यावं, त्यांच्या नोटिसा घेऊन यावं किंवा FIRची कॉपी घेऊन यावं. नोटीस जरी आणली तरी आम्ही FIR शोधून काढू आणि त्याबाबत त्यांना जी काय कायदेशीर मदत आहे किंवा हा FIR त्यांच्यावर कायमचा राहू नये किंवा तो रद्द व्हावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू, आम्ही याचिका दाखल करू. भविष्यामध्ये हे जे विद्यार्थी आहे हे देशाचं भविष्य आहे, ही देशाची संपत्ती आहे. त्यांना नोकरी लागणार आहे, हेच उद्या पोलीस ऑफिसर बनणार आहेत, हेच उद्या कलेक्टर बनणार आहेत, हेच मोठे इंजिनियर IRS असे अधिकारी बनणार आहेत किंवा मिनिस्टर बनतील कधी. पण यांच्यावर असे गुन्हे दाखल केल्यामुळे यांच्या संधी ज्या आहेत त्या हिरावून जातील आणि त्या संधी त्यांना मिळाव्यात. त्या अपॉर्च्युनिटी त्यांच्याची दारं ओपन आहेत ती बंद केलेली आहेत. ती ज्या संधी ज्या आहेत त्या आम्ही मोकळ्या करून द्यायचं काम करणार आहोत. आम्ही याचिका दाखल करून अनेक याचिका दाखल करू, प्रत्येक विद्यार्थ्याकरता आम्ही मदत करू आणि संपूर्ण याचिका घेऊन आम्ही बॉम्बे हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. आणि विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो, जे आंदोलक विद्यार्थी आहेत ज्यांच्या सर्वांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांनी आमच्याकडे यावं. आणि माझा नंबर आहे, तुम्हाला मिळेल, तुम्ही चालवा खाली नंबर, आणि त्यांनी माझ्या कार्यालयात संपर्क साधावा. आणि माझी संपूर्ण टीम, मी अनेक वकिलांना देखील आवाहन केलेलं आहे, आमच्या वकील बंधूंना आवाहन केलेलं आहे की तुम्ही सर्वांनी आपापल्या परीने सर्वांना मोफत त्यांना मदत करा. ही आपली पुढची पिढी आहे, हे आमची मुलं आहेत, हे आपल्या मुली आहेत, ह्या पुढच्या, हे भविष्य देशाचं, हे टिकलं पाहिजे. आज ह्या विद्यार्थ्यांनी आपण त्याला जेव्हा कमी लेखलं होतं त्यांनी सरकारमधल्या एका मंत्र्याचा राजीनामा घेतला आहे. जे सरकार जे अडून बसलं होतं की राजीनामा देणार नाही त्याला आज त्यांनी भाग पडलं आणि सरकार झुकलं. मोदींनी रात्री 12 वाजता व्हिडिओ बनवावा लागला, त्यामुळे केंद्र सरकार झुकलं, मोदी झुकले, देश झुकला आहे मुलांकडे आणि संपूर्ण देशाकडे यांचा आदर्श आहे. आज यांचं कर्तृत्व फार मोठं आहे. कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा यांनी जे केलेलं आहे हे एक म्हणजे फार लँडमार्किंग झालेलं आहे आणि देशाला दिशा देणारी यांची ही जी पद्धत आहे किंवा यांनी जे केलेलं आहे एकदम लँडमार्किंग आहे. आणि म्हणून त्यांना आम्ही सलाम करतो, त्यांना ॲप्रिशिएट करतो आणि त्यांना पूर्ण आम्ही पाठिंबा देतो. सर, हे जे गुन्हे दाखल झाले हे राजकीय गुन्हे दाखल आहेत, राजकारणाच्या दबावापोटी झालेले आहेत, या संदर्भात एक आपल्याकडे माहिती आहे काय? नक्कीच हे जे गुन्हे दाखल होतात, मला सांगा, शिवाजी पार्कला जे गुन्हे दाखल झालेत, शिवाजी पार्कला कोणत्या आंदोलकाने कोणता गुन्हा केला? आपण तुम्ही मीडिया आहात, तुम्ही इतर मीडिया देखील पाहिलं असेल, कोणत्याही एका विद्यार्थ्याने असा कोणता अपराध केला की दंगा केला त्या ठिकाणी की त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. यांनी जाणून बुजून जेव्हा हे आंदोलन होत होतं त्यावेळेस जाणून बुजून 144 लागू केलं आणि 144 म्हणजे आता नवीन BNS मध्ये ते कन्वर्ट झालेलं आहे आणि फक्त त्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहे. मग तुम्ही हा आदेश का काढला? त्यांना अधिकार नाही का? त्यांना शांतपणे एकत्र जमण्याचा, सभा करण्याचा, असेंब्ली करण्याचा, भाषण देण्याचा, कुठेही फिरण्याचा त्यांना अधिकार आहे. तो संविधानाने दिलेला आहे. त्या संविधानाच्या विरुद्ध ह्यांनी 144 जे लागू केलेलं आहे, जाणूनबुजून लागू केलेलं आहे, जेणेकरून हे आंदोलन होऊ नये आणि हे आंदोलन न झाल्यामुळे याचा केंद्र सरकारला फायदा होणार आहे. आणि हे आंदोलन झालं तर केंद्र सरकारचं नुकसान होणार आहे, BJP सरकार जाणार आहे आणि संपूर्ण देशात BJP सरकार असल्यामुळे BJPने हे पॉलिटिकली मोटिवेट होऊन CP ना, म्हणजे कमिशनर पोलीस जे आहे किंवा इतर ठिकाणी SP जे असतात, सुप्रिटेंडंट पोलीस, त्यांनाच आदेश देऊन हे 144 सेक्शन जे आहे जमावबंदी लागू केलेली आहे आणि जमावबंदीच्या आधारे सर्वांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि त्यामुळे भविष्यात असे गुन्हे टिकत नाही. तुम्ही जर पाहिलं असेल की राजकीय गुन्हे दर 5 वर्षांनी सरकार GR काढतं आणि राजकीय गुन्हे जे आहेत ते गुन्हे मागे घेतं. त्यामुळे असे गुन्हे ऑटोमॅटिक देखील भविष्यामध्ये मागे होणारच आहेत. पण तरी देखील 5 वर्ष ह्या मुलांना वाट पाहावी लागणार, यांचं करिअरमध्ये यांचा अडथळा येऊ शकतो. त्यासाठी त्याची वाट न पाहता आम्ही उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात या प्रकारची दखल घेऊन जाणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना अटक झाली किंवा त्यांना आता जे बेल मिळण्यासाठी त्यासाठी आपलं पुढील युक्तिवाद काय असेल सर? आता हे जे गुन्हे असतात हे गुन्हे बेलेबल स्वरूपाचे असतात, म्हणजे जामीनपात्र असतात. याच्यामध्ये रायटिंग जे गुन्हे जे आहेत याच्यामध्ये अटक करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने नवीन जे आता कायदे पारित झालेले आहेत, 7 वर्षापर्यंत शिक्षा असलेले जे गुन्हे असतात त्यामध्ये अटक करता येत नाही. पोलिसांना त्यांचं चौकशी करून त्यांना सोडावं लागतं. त्यामुळे अटकेची वगैरे शक्यता नसते. पण ज्या केसमध्ये जर त्यांनी UAPA जर लावला असेल, जर राष्ट्रीय सुरक्षा कानून जो आहे कायदा तो जर लावला असेल तर त्या केसमध्ये नक्कीच ती फार सिरियस बाब आहे आणि अशा केसमध्ये नक्कीच त्याला कायदेशीर मदतीची गरज आहे आणि त्याला आम्ही मिळवून देणार आहोत त्याला. धन्यवाद. तर हे होते ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी प्रत्येक जे प्रोटेक्स्ट आहे, ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत त्यांनी संपर्क करण्यास सांगितलेलं आहे का तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी नका करू, तुमच्यावरती जे काही गुन्हे दाखल झाले त्यावरती ते आम्ही नक्कीच फ्री ऑफ कॉस्ट लढू. शिवाजी काळेसोबत मी धीरज कोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स
लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.